मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्याच्या घटनेला 16 ऑगस्ट रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहेत। मात्र या सर्किट बेंच संबंधीची अधिसूचना शासनानं 1 ऑगस्ट रोजी काढली होती। या घटनेचं औचित्य साधून पदवीधर मित्र संघटनेच्या वतीनं दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावं यासाठी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली लढा दिला। या लढ्याला गेल्या वर्षी यश येऊन तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर सर्किट बेंचचं लोकार्पण झालं। या घटनेला 16 ऑगस्ट रोजी 1 वर्ष पूर्ण होत असलं तरी गेल्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी सर्किट बेंच स्थापनेसंबंधीची अधिसूचना शासनानं काढली। त्याला शनिवारी 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पदवीधर मित्र संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील सुळेकर आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। यावेळी मोरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी दशेपासून सर्व कार्यकर्ते सर्किट बेंचच्या लढाईत अग्रभागी होते, त्यामुळे कार्यकर्त्यांचं योगदान सुद्धा सर्किट बेंचच्या स्थापनेत आहे असं नमूद केलं। शासनानं लवकरच या सर्किट बेंचला पूर्ण खंडपीठाचा दर्जा द्यावा अशी मागणीही रवींद्र मोरे यांनी केली। या आनंद उत्सवात मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, संदीप नष्टे, पी.एस. जाधव, प्रशांत कुलकर्णी पाटील, प्रकाश हिरेमठ, राजन जाधव, सुनील थोरात, विशाल इंगवले, ऋतुराज शेलार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।